नमस्कार मंडळी, स्नेहल रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा असा एक पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे पिझ्झा। तर आज आपण एकदम मस्त तवा पिझ्झा बनवणार आहोत, तवा पनीर पिझ्झा। तर चला सुरुवात करूया रेसिपीला। तर पिझ्झा बनवण्यासाठी इथे मी रेडीमेड पिझ्झा बेस घेतलेला आहे। त्यानंतर इथे 200 ग्राम पनीर घेतलेले आहेत, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो घेतलाय आणि इथे मोझरेला चीज घेतलंय, बटर, मेयोनीज, पिझ्झा अँड पास्ता सॉस, 2 कांदे, 2 टोमॅटो आणि 1 शिमला मिरची घेतलेली आहे। आता मी गॅसवर इथे एक पॅन ठेवून घेतलाय, त्यामध्ये 1 चमचा बटर टाकून घेऊया। आता बटर मेल्ट झालाय, त्यामध्ये पनीरच्या क्यूब्स टाकून घ्यायचे आहेत। ह्याच्यावरती एकदम थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचे। ह्यामध्ये आपण कच्चं पनीरही टाकू शकतो, पण फ्राय केलेल्या पनीरची टेस्ट चांगली लागते, त्यामुळे पनीर फ्राय करून घेतलेलंच चांगलं। आता इकडे पनीर व्यवस्थित फ्राय झालेलं आहे। गॅस बंद करून घेऊया। पनीर फ्राय झालेलं आहे, आता आपण पॅन बाजूला ठेवून घेऊया। आता आपल्याला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची कट करून घ्यायचं आहे। आपल्याला कांदे बारीक बारीक आणि चौकोन कापून घ्यायचे। आता अशा कांद्याला 2 चिरा पाडायच्या आहेत, त्यानंतर परत अशा आडव्या 2 आणि त्यानंतर हे सगळे पार्ट्स काढून घ्यायचे, कांद्याचे मोकळे करून घ्यायचे। अशा प्रकारे आपल्याला दोन्ही कांदे कापून घ्यायचे। बघू शकतो तुम्ही, असं वेगळं करायचे पूर्ण पार्ट्स। आता इथे माझा कांदा कट झालेला आहे, आता मी एका प्लेट मध्ये काढून घेते कांदा। आता शिमला मिरची कट करून घेऊया। शिमला मिरचीच्या आतले पूर्ण बी काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर जसं आपण कांदा कापलाय सेम तसंच आपल्याला शिमला मिरची पण कापून घ्यायची आहे। शिमला मिरची थोडीशी बारीक करूया, असे चौकोन काप करून घ्यायचे आहेत। इथे शिमला मिरची पण कापून घेतली मी। आता हे मी काढून घेते प्लेटमध्ये बाजूला। आता हे टोमॅटो कट करून घेते। टोमॅटोच्या आतल्या बिया पण शक्यतो काढण्याचा प्रयत्न करायचा आहे, पूर्ण निघतील तेवढ्या। टोमॅटोच्या बिया काढून घेतात आणि आता टोमॅटो पण तसेच चौकोन चौकोन कापून घ्यायचे। टोमॅटो एकदम सॉफ्ट असतात, त्यामुळे त्यांना प्रॉपर तसा आकार येत नाही चौकोनी, पण बारीक बारीक कापून घ्यायचे। इथे सगळे टोमॅटो पण कापून झालेत, ते पण मी प्लेटमध्ये बाजूला काढून घेते। आता इथे मी पिझ्झा बेस घेतलाय। सगळ्यात आधी ह्यावर बटर स्प्रेड करून घ्यायचं आहे। सगळीकडे बटर लावून घ्यायचं आहे। त्यानंतर हा पिझ्झा पास्ता सॉस आहे, तो लावायचा आहे। हा पण पसरवून घ्यायचा आहे। मला सॉस थोडा कमी वाटतोय, त्यामुळे मी अजून थोडासा टाकते। तुम्ही सॉसेस सगळे आपल्या आवडीनुसार लावू शकता। इथे मी एवढा सॉस लावलाय। त्यानंतर मेयोनीज लावून घ्यायचं आहे, व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्यावर थोडासा चीज टाकून घ्यायचा आहे। आता ह्या सगळ्या कापून घेतलेल्या भाज्या टाकायच्या आहेत। भाज्यांची क्वांटिटी तुम्ही आपल्या आवडीनुसार घेऊ शकता आणि तुम्हाला अजून भाज्या वाढवायच्या असेल तर वाढवू शकता। ह्यामध्ये तुम्ही मका सुद्धा ऍड करू शकता, तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या।
ह्या भाज्या तुम्ही हलक्याशा फ्राय करून पण टाकू शकता, कारण काही लोकांना कच्च्या भाज्या आवडत नाही, तर थोड्या फ्राय पण करू शकता. आता त्यानंतर शिमला मिरची टाकते. आता टोमॅटो. आता मी सगळ्या भाज्या पिझ्झा बेसवर टाकून घेतल्यात. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे फ्राय केलेले पनीरचे पीसेस. ह्याच्याने पिझ्झा खूप छान लागतो. तर आता हे सगळे ह्याच्यावर टाकून घेते मी. तुम्हाला पनीरचे किती पीसेस टाकायचे ते तुमची चॉईस आहे. आता पनीरचे क्यूब्स पण मी टाकून घेतले. आता त्यानंतर ह्याच्यावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चीज. भरपूर असा चीज टाकून घ्यायचा आहे. जर तुम्हाला चीज आवडत नसेल तर तुम्ही कमी टाकू शकता, पण चीज शिवाय पिझ्झाची मजाच नाहीये. भरपूर असं चीज मी टाकून घेतलंय. त्यानंतर ह्यामध्ये ऑरिगॅनो टाकायचं आहे. आता चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे. आता मी गॅसवर एक पॅन ठेवून घेतलाय. त्यामध्ये मला बटर टाकून घ्यायचं आहे. आणि पूर्ण पॅनला बटर लावून घ्यायचं आहे, जेणेकरून पिझ्झा बेस खाली चिटकायला नको. बटर छान मेल्ट झालंय. आता त्यामध्ये आपल्याला हा पिझ्झा ठेवायचा आहे आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे, नाहीतर बेस खाली चिटकतो. आता ह्यावर मला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर एक 7 ते 8 मिनिटांमध्ये आपला पिझ्झा बनून रेडी असतो. तर आपण आता वाट बघूया. बघू शकता तुम्ही आपला पिझ्झा खूप छान दिसतोय. बघूया आता रेडी झाल्यानंतर त्याची टेस्ट कशी आहे. आता एक 7 ते 8 मिनिटं झालेत. आपण ओपन करून बघूया. वाव, बघू शकता चीज पण पूर्ण मेल्ट झालेला आहे. आणि आपण खालून बघूया. खालून पण व्यवस्थित भाजलेला आहे. आता पूर्ण तर पलटी करून दाखवू शकत नाही. गॅस बंद करून घेऊया. आपला पिझ्झा इथे रेडी आहे. चीज पण खूप छान मेल्ट झालेलं आहे. आता आपण पिझ्झा डिश मध्ये काढून घेऊया व्यवस्थित, नाहीतर पूर्ण मेहनत वाया जाईल. आता आपण पिझ्झावर टोमॅटो केचप टाकून घेऊया. आता आपण पिझ्झाचे पीसेस कट करून घेऊया. आपला पिझ्झा रेडी आहे. मी खाऊन बघते. मला पिझ्झा खूप आवडतो आणि तुम्हालाही आवडत असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि माझ्या रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब